माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं। त्याची माहिती आणि कारवाईसाठी प्रत म्हणून सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलेली आहे। विषय आहे चक्री जुगार मटक्याबाबत। आतापर्यंत आपण मटका हा जुगार म्हणून मानत आलो, बघत आलो किंवा जुगाराचे क्लब चालवले जातात काही संस्थांकडून। मात्र चक्री नावाचा जो नवीन प्रकार उदयास आला आहे, नवीन म्हणता येणार नाही, प्रकार जुनाच आहे, मात्र त्याची टेक्निक बदलली गेली। हा चक्री नावाचा जो प्रकार आहे, किमान सातारा शहरामध्ये 100 चक्री चालू आहेत आणि अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये 200 ते 300 चक्री या सातारा जिल्हा पोलिसांच्या नाकावर टिचून चालू आहे। नाकावर टिचून एवढ्यासाठी म्हणायचं, चक्री चालवणी खुल्यापणे म्हणतायत, पोलिसांना हप्ता दिला की विषय सगळा निकाली निघतो। बीट अंमलदाराचा हप्ता वेगळा, ठाणे अंमलदाराचा हप्ता वेगळा, PIचा वेगळा, APIचा वेगळा, DYSPचा हप्ता वेगळा आणि याच्याही परिणाम जाऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा हप्ता वेगळा। त्यामुळं चक्री चालवणारे 2 नंबरवाले छाती डोकून सांगतायत की आमचं कोणच काय वाकडं करू शकत नाही, आमचा हप्ता चालू आहे। आणि या चक्रीच्या चक्रव्यूहामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह कष्ट करणारा कष्टकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात अडकला गेला। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय, मात्र ते चक्रीमुळे आत्महत्या झाल्यात आहेत हे कोणीही अधोरेखित करायला मागत नाही। काल परवा या ठिकाणी आत्महत्या झाली ती चक्रीच्या 2 लाखामुळेच झालेली, 2 लाख नुकसानीमध्ये गेले। आणि मग आपण वैमनस्क आल्यामुळं आत्महत्या करतात, नैराश्य निर्माण होतं की आपण जिंकलो नाही, हारलो म्हणून। आणि 2-2 मिनिटाला रिझल्ट देणारा हा चक्री नावाचा प्रकार आहे। हे चक्रीवादळ आहे। हे चक्रीवादळ सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब थांबवणार आहेत की नाही, का त्यांना हप्ता सुरू आहे, हाही प्रश्न महत्वाचा आहे। कारण कुठल्याही स्वरूपाचा 2 नंबरचा हप्ता घेत नसलेला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख साहेबांकडे बघितलं जातं। मात्र जर चक्री चालवणाऱ्यांनी सातारा शहरामध्ये जर 100 चक्री चालू असतील तर तो हप्ता मग SP साहेबांपर्यंत पोहोचतो की काय, असा संशय सर्वसामान्य लोकांनी व्यक्त केला जातोय। ते फक्त आम्ही अधोरेखित करतोय। मूळ मुद्द्यावरती तो हा चक्री चालवणारे जे व्यक्ती आहेत, शिरवळ खंडाळ्यामधला गौरव भगत नावाचा जो आहे तो आणि वाईमधला सलमान बडे, ह्या 2 व्यक्तीच्या चक्रीच्या ID जिल्हाभर किमान 200 ते 300 ID फिरतायत। आणि एका ठिकाणावरून गोळा होणारी रक्कम ही 2 ते 2.5 लाखाच्या घरातली आहे। म्हणजे किमान सातारा जिल्ह्यामध्ये चक्रीच्या जुगारामध्ये प्रतिदिन 2.5 ते 3 कोटीची उलाढाल केली जाते आणि ही रक्कम हवालाद्वारे इतरत्र पाठवली जाते। असा एकंदरीत हा 2 नंबरचा धंदा 1 नंबरपणे राजरोसपणे अगदी दिवसाढवळ्या पोलिसांच्या नाकावर टिचून चालू आहे। याच्यामध्ये सर्वसामान्य मरतात किती, शालेय विद्यार्थी बळी पडतात किती, किती आया बहिणीचे संसार उद्ध्वस्त होतात, कुणाच्या संसाराची राखरांगोळी होती, याचा विचार करणं इतपत शासनाला प्रशासनाला नक्कीच वेळ नाही। मात्र तो वेळ पोलीस प्रशासनाकडे असावा असं आम्हाला वाटतं। कारण सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, दुर्जनांच्या नाशासाठी आणि सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी हितासाठी उभारलेलं हे पोलीस खातं। फक्त पोलीस खातं म्हणून न राहता सातारा जिल्ह्याचं पोलीस खात्यानं या 2 महाभागांच्या गौरव भगत आणि सलमान बडे या दोघांच्या पहिल्या मुसक्या आवडल्या SP साहेब की हे पोपट्यासारखे बोलून सातारा जिल्ह्यातल्या 200 ते 300 ID आणि या चक्री बंद पडणार आहेत। याच्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान थांबणार आहे, कष्टकरी वर्गाचं नुकसान थांबणार आहे, आया बहिणींचा चाललेला सुखी संसार पुन्हा एकदा सुरळीत चालणार आहे। मात्र ही करण्याची धमक असली पाहिजे आणि ती धमक SP साहेब तुमच्या जवळ आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण भल्या भल्यांना तुम्ही स्वतःसारखं सरळ केलेलं आहे। हे चक्रीवाले आणि बकरीवाले तुमच्या पुढं काहीच नाही। मात्र तुम्ही कितीही चांगलं काम करा SP साहेब, समीर शेख साहेब, तुम्ही कितीही चांगलं काम करा, सगळ्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ शकत नाही हे आम्हाला मान्य। मग तुमच्या खालची यंत्रणा नेमकी करतो काय, तर तुमच्या खालची यंत्रणा जर हप्ता गोळा करत असेल तर हे दिवसादिवस वाढणार आहे। हे थांबवायचं असेल तर खालच्या यंत्रणेचा हप्ता पाहायला बंद करा आणि तरच या चक्रीची दारं बंद होणार आहेत, अन्यथा चक्री चालूच राहणार आहे। आणि हे अगदी अति व्हायला लागलंय, डोक्याच्या वरनं पाणी जायला लागलंय, अनेकांच्या आत्महत्या व्हायला लागत आहे। मात्र ते पडद्यावरती कोण घेत नाही। जिथं विषय गंभीर तिथं RPI खंबीर या उक्तीप्रमाणे आज पुन्हा एकदा आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना नम्र निवेदन करतोय, ही चक्री जर 1 ते 8 दिवसामध्ये सातारा जिल्ह्यातली पूर्ण बंद नाही झाली, हा जो नाही गौरव भगत आणि सलमान बडे
यांच्यावर मोकांतरित कारवाई काही केली नाही, सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा जर यांच्यावर दाखल केला नाही, तर मग मात्र येणाऱ्या 10 ते 11 तारखेपासून SP साहेब आपल्या कार्यालयाच्या बाहेर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात करतील. जोपर्यंत या 2 बागड बत्ताशांशी तुम्ही मुसक्या ओळखत नाही, सातारा जिल्ह्यातली चक्री जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण बंद राहणार नाही. तोपर्यंत आमचं चक्री उपोषण असंच सुरू राहील. भले मग तुम्हाला असं वाटायला नको पोलीस प्रशासनाच्या आबरूचे लक्तरे वेशीवर नव्हे तर विधान भवनाच्या पायऱ्यापर्यंत टांगावी लागली तरी बेहतर. मात्र हा चक्रीतून माणसाला बाहेर काढणं काळाची गरज आहे. कारण हा पेन्शनांचा जिल्हा, शिवरायांचा जिल्हा, शिवरायांच्या राजगादीचा जिल्हा, हा जिल्हा आज जुगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय. ही बाब ऐतिहासिक साताऱ्याला लांछनास्पद आहे. याची गंभीर दखल घ्यावी हे नम्र निवेदन करतो. राजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.